महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर राहुल फासे माझ्यासोबत आहेत. सर नमस्कार. 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 फासे डॉक्टरांची मुलाखत घेण्याचं कारण काय की गेल्या काही दिवसापूर्वी काश्मीर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि याच वेळी डॉक्टर राहुल फासे हे काश्मीरमध्ये शेकडो लोकांचं ऑपरेशन्स म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन्स करत होते. गेल्या काही वर्षापासून रोटरी क्लब ऑफ कराडच्या माध्यमातून ते तिथं जातात. कसा अनुभव होतात? कधी गेला तुम्ही काश्मीरला? सर्वप्रथम तर आम्ही गेली 4 वर्ष झालं प्रत्येक वर्षी साधारण एप्रिल मेच्या दरम्यान काश्मीरमध्ये जाऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन ऑपरेशन्स करत आहोत. मुख्यतः तेथील महामहिम राज्यपाल माननीय मनोजी सिन्हा साहेब जे आहेत त्यांनी रोटरी इंटरनॅशनलला आमंत्रित केलं होतं की काश्मीरमध्ये बराच ऑपरेशन्सचा बॅकलॉग आहे आणि तिथल्या जनतेला खूप गरज आहे, तर तुम्ही रोटरीच्या माध्यमातून जर इकडे काश्मीरमध्ये येऊन ऑपरेशन्स केली तर तिथल्या जनतेला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकेल. आणि त्या ह्याच्यातून आमचे या सगळ्या मिशनचे जे जनक आहेत हे सोलापूरचे डॉक्टर राजू प्रधान आणि पनवेलचे डॉक्टर गिरीश गुणे या दोघांनी मिळून या सगळ्या कॅम्प्सचं गेले 4 वर्ष अखंडपणे आम्ही तिथे सेवा देत आहोत. आणि हे दोघंजण छान प्रकारे तिथल्या जे रोटरी क्लब्स आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही काश्मीर म्हणजे श्रीनगर, जम्मूमध्ये काही रोटरी क्लब्स आहेत, श्रीनगरला काही रोटरी क्लब्स आहेत, जालंधर, अमृतसर असे जे काही तिथले रोटरी मेंबर आहेत त्यांना सोबत घेऊन, तिथले जे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत त्यांना सोबत घेऊन, कारण आपल्याला इकडून जाऊन तिथे सगळं मॅनेज करणं तसं कठीण जातं काही वेळेला आणि लोकल लोकांचा सपोर्ट या कॅम्पसाठी असेल तर तो आणखी जास्त सोपा पडतो. तुम्ही किती लोकांची टीम होता? गेल्या वर्षी किती आणि यावर्षी किती? तुम्ही दरवर्षी साधारण आम्ही 20 ते 25 जणांची टीम जात आहोत. त्याच्यामध्ये साधारण 24 डॉक्टर्स असतात. आपल्या भारतातल्या देशभरातल्या कानाकोपऱ्यातून याच्यामध्ये डॉक्टर्स सामील होत असतात. आणि काही व्हॉलंटियर्स असतात, रोटरीमधले काही व्हॉलंटियर्स असतात जे आम्हाला तिथे मदत करण्यासाठी आमच्यासोबत, त्यांचा देखील तेवढाच बहुमूल्य वेळ आणि आर्थिक सगळं साहित्य घेऊन आर्थिक सहकार्य करून आम्हाला तिथे ती मदत करायला येत असतात. मी गेल्या वेळी एक फीचर केलेलं तुम्हाला आठवत असेल की काश्मीरमधल्या लोकांनी एक प्रतिक्रिया दिली होती डॉक्टर राहुल फासे यांना की आप हमारे लिए फरिश्ते हो. कसा अनुभव? म्हणजे एक गरीब लोक आणि नक्कीच हा अनुभव वेगळा असतो, कारण मुळात आमचा हेतू काय आहे, जसं मी म्हटलं की आमचे प्रधान सर आणि गुणे सर याच्यामध्ये पहिल्यापासून कार्यरत आहेत आणि आमचा मुळात रोटरीचा हा हेतू आहे की काश्मीरची जी जनता आहे म्हणजे भारताच्या एकात्मतेसाठी जम्मू काश्मीरच्या जनतेला या विकासाच्या प्रवाहामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीनं फक्त मिलिटरी किंवा फक्त शासन प्रशासन यांच्याच माध्यमातून नव्हे तर आमच्यासारख्या NGOsच्या माध्यमातून देखील तिथल्या जनतेला थोडं तरी आपल्याला जागृत करायचं आहे की ती जनता ही भारताची आहे, आपली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथे जाऊन ही सेवा गेली 4 वर्ष देत आहोत. या वर्षीचा कसा अनुभव झाला? किती तारखेला तुम्ही गेला आणि त्यावेळी काय काय घडलं? यावर्षी देखील आम्ही साधारण 17 एप्रिलपासून हा कॅम्प सुरुवात झाली आणि त्या दिवशी 17 तारखेला तेथील लेफ्टनंट गव्हर्नर माननीय मनोजी सिन्हा साहेब हे स्वतः तिथे बदरवा म्हणून सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे, त्या बदरवाच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या शिबिराचं उद्घाटन त्या स्वतः ते तिथं उपस्थित राहून त्यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं. कुठे एक्झॅक्टली? डोडा जिल्ह्यामध्ये बदरवा म्हणून एक गाव आहे. म्हणजे श्रीनगरपासून किती लांब आहे? श्रीनगरपासून फारच लांब येईल. जम्मूपासून साधारण 200 किलोमीटर. जम्मूपासून 200 किलोमीटर अंतरावरती हे रस्त्याच्या दृष्टीनं 200 किलोमीटर अंतरावरती हे बदरवा म्हणून होतं. तिथे या शिबिराचं उद्घाटन महामहिम मनोजी सिन्हा साहेब यांच्या हस्ते झालेलं होतं. आणि त्यांनी त्यावेळेला देखील आम्हाला सांगितलं की रोटरीच्या माध्यमातून हे जे काही कार्य होत आहे हे अतिशय उत्कृष्ट कार्य आहे आणि अशा प्रकारचं कार्य गेल्या 4 वर्षात आम्ही जवळपास 11 जिल्हे जम्मू आणि काश्मीरमधील कव्हर केलेले आहेत आणि 11 जिल्ह्यांमध्ये 10,000 शस्त्रक्रिया, आता जवळपास काहीतरी 100-150 राहिल्यात, पण 10,000 शस्त्रक्रिया आमच्या टीमनं तिथे आतापर्यंत केली. नुसत्या डोळ्याच्या नाही आहेत, याच्यामध्ये पित्ताशयाच्या असतात, त्याच्यानंतर मूतखड्याच्या असतात, काही कॅन्सरच्या असतात, हार्निया, अपेंडिक्स, त्याच्यानंतर गर्भाशयाचे पिशवी असो,
किंवा दुसऱ्याही कुठल्या सर्व प्रकार सर्व आम्ही म्हणजे अगदी काही प्लास्टिक सर्जरी असतात, नाकाच्या कान नाक घशाच्या सेप्टोप्लास्टीच्या काही सर्जरी असतात. तर अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या सर्जरीज आम्ही जम्मू अँड काश्मीरमध्ये 11 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत करत आलेलो आहोत. मेजर रोल त्याच्यामध्ये नंबर वाईज करायला गेलं तर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया जास्त होतात, नाही असं नाही, परंतु याही शस्त्रक्रिया ज्या आहेत ह्या देखील लाईफ चेंजिंग असतात. एकेका घराचं पूर्ण स्ट्रक्चर बदलत असतं अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमधून. आणि त्यामुळं तेथील जनता, तेथील जो काही प्रवाह आहे तो एक वेगळ्या दिशेनं व्हायला लागेल अशी आमची अपेक्षा आहे. आणि अशा एक माफक हेतूतून, एक मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळं तिथे जाऊन करत आहोत. तुम्ही कधी गेलात आणि किती तारखेला ऑपरेशन होते आणि तिथला अनुभव कसा? आम्ही साधारण 17 तारखेला काम सुरू झालं. 16 तारखेला आम्ही इथून गेलो. 16ला संध्याकाळी आम्ही आमच्या ठिकाणावर पोहोचलो आणि 17 पासून ऑपरेशन सुरू झाली. आता एप्रिल 17 एप्रिल. आणि 24 तारखेला 23 तारखेला हा आमचा कॅम्पचा 22 तारखेला मला वाटते 22 हा कॅम्पचा आमचा शेवटचा दिवस होता. आणि आमचा कॅम्पचा शेवटचा दिवस ज्या दिवशी होता त्याच दिवशी, शेवटच्या दिवशी आम्ही दुपारी जेव्हा शस्त्रक्रियागृहात होतो, शस्त्रक्रिया सुरू होत्या, त्याच वेळेला आम्हाला काही बातमी समजली की असा हा भ्याड हल्ला, भयंकर हल्ला, तेही निष्पाप लोकांच्या वरती पहलगाममध्ये झालेला होता. सुरुवातीला तेवढी त्याची दाहकता आम्हाला वाटली नाही, कारण आम्ही गेल्या तिन्ही कॅम्प्समध्ये आमच्या प्रत्येक कॅम्पला शेवटच्या दिवशी कुठे ना कुठे अशा प्रकारच्या काहीतरी घटना ह्या घडत आलेल्या होत्याच. आणि जसं जसं वेळ घेत जात झाली, जसं जसं न्यूज फ्लॅश होत चालल्या, तेव्हा कळलं की हा किती भयंकर हल्ला होता. आणि एका बाजूला आम्ही मानवतेचं एक बीज रोवत होतो आणि दुसऱ्या बाजूला असे भ्याड हल्ले धर्माच्या नावाखाली जेव्हा होतात तेव्हा आम्हाला खूपच मनाला वेदना, तिथे आमच्या सर्व टीमला तिथं पूर्ण वेदना झाल्या. आणि पण आम्ही म्हटलं की आपल्याला काम हे चालू ठेवावंच लागेल, कारण शासन तिथे खूप, प्रशासन जे आहे तिथे खूप प्रयत्न करत आहे, आपली आर्मी तिथे खूप प्रयत्न करते आहे की हे सगळं जे आहे हे थांबायला हवं आणि जम्मू काश्मीरचं सगळं जे काही प्रवाह आहे तो आपल्या बरोबर राहायला पाहिजे. खरं तर तुमचा अनेक गेल्या 2 वर्षापासून तिथं जम्मू काश्मीरच्या जनतेशी ऑपरेशनच्या माध्यमातून तुमचं कॉन्टॅक्ट झालं असेल, तुमचं बोलणं झालं असेल. साधारण कशी मेंटॅलिटी कशी आहे त्यांच्या लोकांची, तिथली कशी वाटली स्वभाव तुम्हाला? तिथील कसं होतं की आम्ही जेव्हा ऑपरेशन्स करत असतो ना तेव्हा आम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये ते दिसतं की त्यांना खूप म्हणजे अपेक्षा आहेत, आपुलकी आहे. खरं तर खूप कमी लोक आहेत जी त्या सगळ्या लोकांना मदत करणारे असतील. काही लोक असतात, नक्कीच आहे, कारण हे सगळं लोकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. पण मेजॉरिटी लोक जे आहेत हे म्हणजे आमच्याकडून खूप अपेक्षा ठेवून असतं. आणि आम्ही जेव्हा या पद्धतीचं काम तिथे करतो आणि जे पॉझिटिव्ह रिझल्ट तिथे दाखवतो तेव्हा ते भावनिकदृष्ट्या आणि सगळ्या दृष्टीनं ते इतके आमच्याशी क्लोजली अटॅच होतात की त्यांना असं पदोपदी आम्हाला ते जाणवून देतात की तुम्ही आमच्यासाठी देव म्हणूनच इथे आलेले आहात. सर, तिथं मेडिकल जी सेवा आहे, जी समजा महाराष्ट्रात असेल किंवा देशात तुम्ही फिरता, इतर राज्याच्या मानानं काश्मीरमध्ये वैद्यकीय सेवा अजूनही सक्षम होण्याची गरज वाटते तुम्हाला? निश्चितपणे. आता ॲक्च्युली कसं आहे, तिथले लोकल डॉक्टर्स देखील आहेत. आता जम्मूमध्ये, श्रीनगरमध्ये चांगले अगदी डोडाला म्हणा, अनंतनागला म्हणा, खूप चांगले मेडिकल कॉलेजेस सरकारच्या माध्यमातून उभारलेले आहेत. एम्स तिथे आलेला आहे. अशा पद्धतीने चांगले डॉक्टर्स तिथे तयार होत आहेत. परंतु या सगळ्या सिच्युएशनमुळे आम्हाला तिथे जे काही बघायला मिळालं की तिथे डॉक्टर्स चांगले तयार होत आहेत, पण ते तिकडे काम करायला तयार नाही आहेत. बरोबर. या सगळ्या प्रकारांच्यामुळे त्यांना तिथे एक स्टॅबिलिटी नाही आहे, सिक्युरिटी त्यांना फील होत नाही आहे की आपला नाही म्हटलं तरी व्यवसाय असतो प्रत्येकाचा, तोच व्यवसाय कितपत व्यवस्थित चालेल या सगळ्या दृष्टीनं त्यांना ती सिक्युरिटी मिळत नसल्या कारणानं ते सगळे आपल्या इकडे म्हणजे दिल्लीमध्ये असतात, अमृतसरमध्ये असतात, जालंधरमध्ये असतात, ऑल ओव्हर इंडिया ते स्प्रेड होतात आणि तिकडे जाऊन ते चांगली प्रॅक्टिस करतात. परंतु तिथे लोकल्सना सेवा द्यायला तिथे डॉक्टर्स खूप कमी आहेत आणि त्यामुळे आम्हाला एवढ्या तिथे हजारात सर्जरीज इकडून जाऊन कराव्या लागतात आहेत. कारण जसं मी म्हटलं की अगदीच एक 12 वर्षाची मुलगी होती जिचं आम्ही ऑपरेशन केलं, तिनं शाळाही पाहिलेली नव्हती. तिला माहीतच नाही शाळा म्हणजे काय आहे आणि असंच कुठेतरी रानामध्ये फिरत असताना तिला काहीतरी डोळ्याला लागलं असणार आहे
आणि तिचा पूर्ण मोतीबिंदू अगदी जवळपास फुटायला आलेला होता आणि तिला हे समजत पण नव्हतं. आणि त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही तिचं ऑपरेशन केलं तेव्हा तिच्या ज्या डोळ्यातले ते भाव होते ते फार बोलके होते आणि तिचा आनंद वेगळाच होता. असं खरं तर रोटरीला आभार मानावं जेवढं कमी रोटरीच्या माध्यमातून. रोटरीची संकल्पना कशी काम करते देशभरात आरोग्य सेवेची? रोटरीचा आमचा मेन उद्देश किंवा हेच ब्रीदवाक्य हेच आहे की सर्व्हिस अबाउट सेल्फ. आपण स्वतःपेक्षा मानवतेची सर्व्हिस हाच मोटो घेऊन आम्ही विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया असो, विविध प्रकारचे आमचे काही मिशन्स असो आणि विविध प्रकारच्या लोकांशी संपर्क साधून तिथल्या लोकांना जास्तीत जास्त मानवतेच्या दृष्टिकोनातून कशी सेवा देता येईल हेच आमचं मी मनात ठेवून सेल्फलेसली आम्ही तिथे सर्वच डॉक्टर्स आमच्या टीमचे प्रत्येकजण आपला आपला व्यवसाय सोडून किंवा बंद ठेवून केवळ एक चांगल्या कॉजसाठी तिथे आम्ही एकत्र आलेलो असतो आणि हेच आपल्या एकात्मतेचं प्रतीक आम्ही मानून. तुम्ही आता काश्मीरला म्हणजे जम्मू काश्मीरला किती वर्ष तुम्ही जाताय आणि एकूण तुम्ही किती शस्त्रक्रिया केल्या डोळ्याच्या? आतापर्यंत हे आमचं 4थं मिशन होतं. मी होतो ते दरवर्षी जातो आहोत. पहिल्या वेळेला आम्ही कुपवाडा, बारामुल्ला, गंदरबल आणि सोपोर या 4 जिल्ह्यांमध्ये कोरोनानंतरच्या काळात 2022 पासून दर वर्षी आम्ही जात आहोत. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला आम्ही अनंतनाग, पुलवामा आणि कुलगाम आम्ही शोपियान या 4 जिल्ह्यांमध्ये काम केलं. मागच्या वर्षी आम्ही राजौरी आणि पुंछ या 2 जिल्ह्यांमध्ये काम केलं आणि यावेळेला डोडा आणि किश्तवार या 2 जिल्ह्यांमध्ये काम केलं. असं मिळून जवळपास आम्ही एक 11 ते 12 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कव्हर केले आहेत काश्मीरमध्ये. तेव्हा डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तुम्ही साधारणतः किती केल्या? डोळ्याच्या शस्त्रक्रिया आमच्या नक्कीच प्रत्येक मिशनमध्ये यावेळेला भरपूर झालेल्या आहेत. यावेळेला देखील आम्ही जवळपास 400 ते 450च्या जवळपास मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. खरं तर ही मुलाखत फक्त आपण काश्मीर आणि साहेबांच्या रोटरीच्या माध्यमातून केलेल्या कामाची घेतोय. कुठला दुसरा अँगल आपण न लावता खूप चांगलं काम तुमचं आहे. मला एक सांगा तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही इतर ठिकाणी जाता किंवा देशभरात जाता आणि जम्मू काश्मीरमध्ये काय फील वेगळं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्रात देखील अशी आवश्यकता भरपूर आहे. आपल्या इथं देखील काही वाड्यापाड्या आहेत, अतिशय दुर्गम भाग आहे जिथे देखील ह्या आम्ही पोचून तिथे देखील शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न करतो देखील. परंतु काश्मीरमध्ये काय आहे की तिथं एक पहिले तर भीतीचं वातावरण आहे की तिकडे जाऊन आपण कशा पद्धतीने काम करू हा अंदाज नसतो तिथे आणि तिथनं कसं सहकार्य मिळेल आपल्याला, लोकल लोकांचं सहकार्य मिळेल की नाही, त्यांचा सपोर्ट मिळेल की नाही ही एक धाकधूक मनामध्ये असते. पण आता गेली 4 वर्ष तिथे जायला लागल्यापासून या वर्षी किंवा गेल्या 2 वर्षात देखील आम्हाला असं मनात कधी भीतीचं वातावरण वाटलंच नाही. उलट आम्हाला खूप आनंद व्हायचा की ते लोक नक्कीच आपल्याला ॲप्रिशिएट करणार आहेत. आणि ज्या वेळेला 1-2 दिवस होतात आणि हे आमचे रिझल्ट जेव्हा आउट व्हायला लागतात तेव्हा त्या लोकांचा आनंद गगनात मावत नसतो की हे लोक येत आहेत आणि एवढे छान पद्धतीने काम इथे आपल्याला करून देत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तिथल्या शासनानं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जम्मू काश्मीरमध्ये डेव्हलप केलेले आहेत. रस्ते चांगले झालेले आहेत. आता फक्त त्या पेशंट्सपर्यंत ते सगळं पोचणं आणि मग त्यांना सगळं रेग्युलराईज होणं हे जास्त गरजेचं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त चांगली सेवा तिथल्या लोकांना देखील मिळू शकेल. डॉक्टर साहेब, शेवटचा प्रश्न. आत्तापर्यंत तुम्ही 4 वर्ष कॅम्प करत होता त्यावेळी वातावरण बऱ्यापैकी शांत होतं. हो. मात्र आता वातावरण थोडं गढूळ झालंय. हां. तर इथून पुढचा मुवमेंट तुमच्या दृष्टीनं कशी असेल ते? आता आमचा ह्याच्यावर देखील चर्चा झाली की पण आमचं जसं की मी म्हटलं की तिथले जे राज्यपाल साहेब आहेत ते आम्हाला दरवर्षी आमंत्रित करत असतात आणि त्यांच्या यावेळेच्या जेव्हा भाषण झालं इनॉग्रेशन फंक्शनचं त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की पुढचा कॅम्प तुमचा कठुआ म्हणून तिथला जिल्हा आहे, त्या कठुआ जिल्ह्यामध्ये तुमचा कॅम्प होणारच आहे हे त्यांनी त्याच वेळेला आम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे. परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने मुवमेंट्स होतात आणि मग पुढे काय होतं, पण मोस्ट प्रॉब्ली जर प्रशासनानं तिथल्या ठरवलं तर हे कॅम्प्स तिथे होत राहणार. कारण मी म्हटलं तसं की तिथलं प्रशासन, तिथले जे DC आहेत, डोडा जिल्ह्याचे DC असो, किश्तवार जिल्ह्याचे DC असो किंवा डायरेक्टर तिथले हेल्थ, पूर्ण जम्मू अँड काश्मीरचे डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस, ते देखील कंटिन्युअसली आमच्या टचमध्ये होते. आम्हाला कशा प्रकारच्या सुविधा हव्या आहेत, काय प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स आम्हाला लागणार आहेत ते अगदी आम्हाला मागितल्याच्या क्षणाला मिळायचे.
इतक्या प्रकारचं सहकार्य, उत्कृष्ट सहकार्य आम्हाला तिथल्या प्रशासनानं दिलं. आम्हाला कुठेही जाणवून दिलं नाही की तुम्ही जम्मू अँड काश्मीरमध्ये काम करत आहात. बरोबर आहे. असं खरं तर डॉक्टर्स अनेक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आहेत. मात्र रोटरीच्या माध्यमातून गेले 4 वर्षापासून अधिक काळ महाराष्ट्रात तर ते गेले अनेक वर्ष काम करतातच, इथं इतर राज्यात करतात. मात्र विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये सलग 4 वर्षे काम करणं आणि हजारो लोकांना दृष्टी देण्याचं काम डॉक्टर राहुल फासे करतायत. डॉक्टर राहुल फासे हे कराडचे आहेत आणि मी माहितीसाठी सांगतो, ही मुलाखत संपूर्ण देशभर जरी बघितली जात असली तरी खूप मोठं काम आहे फासे डॉक्टरांचं. साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच.